Hello friends, today we are going to solve the pointers of unit number 3.2 the magic herb from standard 6th English. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इंग्रजी विषयातील द मॅजिक हर्ब या पाठाचा स्वाध्याय सोडवणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूयात. क्वेश्चन नंबर 1, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. त्यातील पहिला प्रश्न पहा, हु वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन, म्हणजे खानावळीच्या दरवाजावर कोण ठोठावत होतं. आन्सर, अ मर्चंट वॉज नॉकिंग ऑन द डोअर ऑफ द इन, खानावळीच्या दरवाजावर एक व्यापारी ठोठावत होता. सेकंड क्वेश्चन, व्हाय वॉज द इनकीपर नॉट प्लीज्ड, तो खानावळवाला खुश का झाला नाही. Answer, the innkeeper was not pleased because the merchant looked very poor. तो खानावळवाला खुश झाला नाही कारण तो व्यापारी अतिशय गरीब भासत होता, वाटत होता. क्वेश्चन नंबर 3, what did the merchant request, व्यापाऱ्यानं कोणती विनंती केली. Answer, the merchant requested the innkeeper to prepare a simple dinner for him. त्या व्यापाऱ्यानं खानावळीच्या मालकाला विनंती केली की त्याच्यासाठी रात्रीचं साधं जेवण त्यांनी बनवून द्यावं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात मित्रांनो. क्वेश्चन नंबर 4, व्हाय डीड द इनकीपर नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे, त्या खानावळवाल्याने त्या व्यापाऱ्याला हाकलून का लावले नाही. आन्सर, द इनकीपर डिड नॉट ड्राईव्ह द मर्चंट अवे बिकॉज इट इज नॉट गुड फॉर देअर रेप्युटेशन. खानावळीच्या मालकाने व्यापाऱ्याला हाकलून लावलं नाही कारण ते त्यांच्या नावलौकिकाला शोभणारं नव्हतं. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट वॉज द स्पेशालिटी ऑफ मॅजिक हर्ब, त्या अद्भुत औषधी वनस्पतीची काय वैशिष्ट्य होते किंवा त्या जादुई औषधी वनस्पतीचे काय वैशिष्ट्य होते. आन्सर, the speciality of the magic herb was that whoever ate that herb forget something. त्या जादुई औषधी वनस्पतीचं हे वैशिष्ट्य होतं, ती औषधी वनस्पती खाईल तो काहीतरी विसरत होता. अँड क्वेश्चन नंबर 6, what did the merchant forget, तो व्यापारी कोणती गोष्ट विसरला. आन्सर, the merchant forget to pay for the dinner he ate and his stay at the inn. तो व्यापारी त्याच्या जेवणाचं आणि राहण्याचं बिल द्यायचं विसरला. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 2, फॉर्म ग्रुप्स, विद्यार्थ्यांचे गट करा. कन्वर्ट द स्टोरी इनटू अ प्ले, आणि त्यानंतर त्या गोष्टीचं नाटकात रूपांतर करा. रीड युअर प्ले अलाउड, आणि तुमचे नाटक आहे ते मोठ्यानं वाचा. पुढचा क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 3, डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. मित्रांनो, गोष्टीच्या साहाय्यानं आणि तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीने तो व्यापारी आणि तो खानावळवाला यांचं वर्णन करा. आन्सर, द मर्चंट, पहिल्यांदा आपण व्यापाऱ्याचं वर्णन पाहूयात. ही वॉज अ पुअर मर्चंट, तो एक गरीब व्यापारी होता. ही ओवर simple garments and carried only a simple cloth bag on his back. त्यानं अतिशय साधे कपडे घातले होते आणि त्याच्या पाठीवरती एक साधी कापडाची पिशवी होती. He himself carried his load of goods because he could not afford to keep a servant. तो स्वतःचा माल जो होता तो स्वतः वाहून नेत असे कारण त्याला नोकर ठेवणं परवडत नव्हतं. He could not afford a good meal because he earned little money. आणि त्याचबरोबर तो चांगल्या प्रकारचं जेवण सुद्धा त्याला परवडत नव्हतं कारण तो काय खूप कमी पैसा मिळवत असे किंवा त्याची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती. द मर्चंट वॉज टायर्ड अँड हॅड नो एनर्जी टू वॉक बॅक टू हिज विलेज. तो व्यापारी दमलेला होता आणि त्याच्या गावाला परत जाण्या इतपत ताकद त्याच्यामध्ये राहिली नव्हती. सो ही हॅड कम टू दॅट इन फॉर द रेस्ट अँड अ सिम्पल मील. आणि म्हणून तो त्या खानावळीमध्ये एका साध्या जेवणासाठी आणि विश्रांती घेण्यासाठी आला होता.
यातलं दुसरं बघूयात, द इनकीपर. इनकीपर म्हणजे खानावळीचा मालक. द इनकीपर वॉज व्हेरी ग्रीडी अँड अनकाइंड. त्या खानावळीचा मालक हा अतिशय लोभी आणि निष्ठुर होता. ही ॲडेड द मॅजिक हर्ब टू द मर्चंट्स मिल टू मेक हिम फॉरगेट हिज मर्चंडाईज इन हिज इन. आणि त्यानं काय केलं तर त्या व्यापाऱ्याच्या जेवणामध्ये जादुई वनस्पती मिसळली की जेणेकरून तो व्यापारी आपला व्यापारी माल तिथे विसरून जाईल. हिज प्लॅन फेल्ड बिकॉज द मर्चंट डिड नॉट फॉरगेट एनिथिंग देअर एक्सेप्ट द पेमेंट ऑफ हिज मील अँड हिज स्टे ॲट द इन. त्याची योजना अयशस्वी झाली कारण व्यापारी तिथे आपला कोणताही माल विसरला नाही, उलट तो बिल द्यायचं विसरून गेला. द इनकीपर लर्न्ड हिज लेसन अँड नेव्हर युज्ड द मॅजिक हर्ब अगेन. आणि खानावळीच्या मालकाला योग्य तो धडा मिळाला आणि त्यानंतर मात्र त्यानं कधीही औषधी वनस्पतीचा उपयोग केला नाही किंवा जादुई वनस्पतीचा उपयोग केला नाही. क्वेश्चन नंबर 4, द के इन नॉक इज सायलेंट. के हा शब्द जो आहे तो नॉक या शब्दामध्ये सायलेंट आहे म्हणजे अनुच्चारित आहे. इट इज नॉट प्रोनाऊन्स्ड, त्याचा उच्चार होत नाही. राईट टू अदर वर्ड्स विथ सायलेंट के. आणि आपल्याला काय करायचं आहे तर असे आणखीन 2 शब्द लिहायचे आहेत की ज्याच्यामध्ये के अनुच्चारित असला पाहिजे. आन्सर. आता पहिला शब्द बघा, नो. KNOW. नो मध्ये केचा उच्चार होत नाही. दुसरा शब्द बघूयात आपण, नाईट. KNIGHT. याच्यामध्ये सुद्धा केचा उच्चार होत नाही म्हणजे के अनुच्चारित आहे. आणि तिसरा शब्द आहे नी. KNEE. आणि याच्यामध्ये सुद्धा केचा उच्चार होत नाही. आता पुढे काय करायचं बघूयात, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. आता पुढे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि या शब्दामध्ये अनुच्चारित असणारा अक्षर आपल्याला काय करायचं आहे, अधोरेखित करायचं आहे. आता पहिला शब्द बघूयात, राईट. आणि याच्यामध्ये सायलेंट लेटर कोणता आहे बघा मित्रांनो, W. दुसरा शब्द आहे राईट आणि याच्यामध्ये सायलेंट लेटर आहे G. तिसरा शब्द आहे रिस्ट आणि सायलेंट लेटर आहे W. नेक्स्ट वर्ड इज palm and the silent letter is L. Next word is school and the silent letter is H. Next word is scissors and the silent letter is C. Next word is picture and silent letter is T. पुढचा शब्द बघा, listen आहे आणि याच्यामध्ये सायलेंट लेटर आहे T. आणि पुढे बघा मित्रांनो, राहीम आहे आणि याच्यामध्ये सायलेंट लेटर आहे H. आणि शेवटचा शब्द आहे आवर आणि याच्यामध्ये सायलेंट लेटर आहे H. अशा प्रकारे काय केलं मित्रांनो, सायलेंट वर्ड्स या शब्दामध्ये वापरलेले आहेत. क्वेश्चन नंबर 5, रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग यू नाव. मित्रांनो पुढे काही पात्र आहेत ती आपल्याला काय सांगत आहेत ते पाहायचं आहे. आय एम अ वर्ल्ड बोअर. मी एक रानडुक्कर आहे. आय लिव्ह इन दिस जंगल. मी या जंगलामध्ये राहतो. आय शार्पन्ड माय टस्क एव्हरी डे. मी माझ्या सोळींना कालच काय केलेली आहे, धार लावलेली आहे. नाव आय एम रेडी. मी आता तयार आहे. आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. मी माझ्या शत्रूंना काय करू शकतो, बाजूला फेकू शकतो. सेकंड बघूयात, हाय आय एम नुजो. मी नुजो आहे. लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट. गेल्या आठवड्यात आमच्या शिक्षकांनी आम्हाला एक प्रकल्प करायला सांगितला. आय विल व्हिजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट. आणि मी माझा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला भेट देणार आहे. आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट. मी खूप दूरवरच्या एका ग्रहावरती राहतो. सी पाहूयात. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. शुभ दुपार मित्रांनो. दिस इज माय फ्रेंड फॉक्स. हा माझा मित्र कोल्हा आहे. वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी. एकदा यानं माझी गंमत केली. आय टॉट हिम अ लेसन. आणि मी काय केला, त्याला धडा शिकवला. नाव ही विल बिहेव हिमसेल्फ. आणि आता तो व्यवस्थित वागेल. वी हॅव अन इन जपान. आमची जपानमध्ये एक खानावळ आहे. वी ट्राईड टू यूज मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट. आम्ही एका गरीब व्यापाऱ्यावरती जादुई औषधी वनस्पतीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. विल नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. आणि आम्ही कधीच त्या जादुई वनस्पतीचा उपयोग करणार नाही. बघा, लेट्स रिअरेंज देअर सेंटेन्सेस प्रॉपरली ऑन अ टाईमलाईन. आपल्याला वरील वाक्ये टाईमलाईननुसार पास्ट, प्रेझेंट आणि
फ्युचर यानुसार इथं समोरच्या चार्टमध्ये दिलेली आहेत. आता पहिल्यांदा एचं बघूयात, म्हणजे वाईल्ड बोरची वाक्य पाहूयात. आय शार्पंड माय टस्क एस्टरडे, मी माझ्या सुळ्यांना काल धार केली. काल म्हणजे काय आलं मित्रांनो, पास्ट आलं बघा. आता इथं बघा, आय एम अ वाईल्ड बोर, मी रानडुक्कर आहे म्हणून प्रेझेंट. आय लिव्ह इन दी जंगल, मी या जंगलामध्ये राहतो, प्रेझेंट आलं. आणि नाऊ आय एम रेडी, म्हणजे आत्ता मी काय आहे, तयार आहे. ही जी सगळी वाक्य आहेत मित्रांनो, ती प्रेझेंट सिच्युएशन दाखवतात आपल्याला. आणि पुढे बघूयात, आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे, आणि मी काय करीन, माझ्या शत्रूंना दूर फेकून देईन किंवा दूर करेन असल्यामुळे मित्रांनो, विल असल्यामुळे हे वाक्य कशाचं आहे, तर फ्युचरचं आहे. नेक्स्ट बघूयात, लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट, गेल्या आठवड्यामध्ये आमच्या शिक्षकांनी आम्हाला एक प्रकल्प करायला सांगितला. लास्ट वीक आहे म्हणजे मित्रांनो भूतकाळातील वाक्य आहे. पुढे बघा, हाय आय एम नुजो, एम आहे, मी नुजो आहे. सध्या कोण आहे, मी नुजो आहे, त्यामुळे सेंटेन्स कसला आहे, प्रेझेंटचा आहे. आणि आय लिव्ह ऑन अ फार अवे प्लॅनेट, मी एका दूरवरच्या ग्रहावरती राहतो. मित्रांनो इथे क्रियापदाकडे बघा, क्रियापद मूळ रूपामध्ये आहे, म्हणजे वाक्य कोणत्या काळातलं आहे, तर वर्तमान काळातलं आहे. आणि पुढे बघूयात, आय विल व्हिजिट प्लॅनेट अर्थ फॉर माय प्रोजेक्ट, आणि मी काय करीन, तर माझ्या प्रकल्पासाठी पृथ्वीला भेट देईन. विल असल्यामुळे हे वाक्य जे आहे ते फ्युचर टेन्सचं आहे. पुढे बघूयात, वन्स ही प्लेड अ ट्रिक ऑन मी, प्लेड आहे मित्रांनो, तो प्लेड म्हणजे खेळला. आता क्रियापदाला इथं ईडी प्रत्यय लागलेला आहे बघा, ईडी प्रत्यय आहे म्हणजे हे सेंटेन्स कोणत्या काळातला आहे, तर पास्ट टेन्स आहे. आणि इथं आय टॉट हिम अ लेसन, मी त्याला धडा शिकवला. टीचचं काय भूतकाळ रूप आहे, टॉट आहे, आणि हे पण कशातलं आहे, तर पास्ट मधलं आहे. पुढे बघूयात, गुड आफ्टरनून फ्रेंड्स, दिस इज माय फ्रेंड फॉक्स. गुड आफ्टरनून मित्रांनो, शुभ दुपार मित्रांनो, हा कोण आहे, माझा मित्र कोल्हा आहे. इज असल्यामुळं प्रेझेंटचं वाक्य आहे. आणि पुढे पाहूयात, नाऊ ही विल, इथं विल आहे बघा मित्रांनो, विल असल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची, नाऊ ही विल बिहेव हिमसेल्फ, विल असल्यामुळे हे सेंटेन्स कशातलं आहे, तर फ्युचर टेन्स मधलं आहे. लास्ट पाहूयात, वी ट्राईड टू यूज अ मॅजिक हर्ब ऑन अ पुअर मर्चंट. मित्रांनो ट्रायचं भूतकाळ रूप ट्राईड आहे म्हणजे भूतकाळातील वाक्य आहे. पुढचं, वी हॅव ॲन इन जपान, आमची एक जपानमध्ये खानावळ आहे, त्यामुळे हे सेंटेन्स प्रेझेंटचं आहे, वर्तमान काळातील आहे. वी विल नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन, म्हणजे आम्ही त्या औषधी वनस्पतीचा पुन्हा कधीही उपयोग करणार नाही. विल आहे मित्रांनो, म्हणजे वाक्य कशाचं आहे, तर फ्युचर टेन्सचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, तर टाईमलाईन पाहिलेली आहे. आता नेक्स्ट याच्यामध्ये पुढे काय बघूयात, लर्निंग अबाउट लँग्वेज टेन्सेस, द पास्ट, प्रेझेंट अँड द फ्युचर. द पास्ट म्हणजे भूतकाळ, द प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ, आणि द फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. नोट द व्हर्ब्स इन अ सेंटेन्सेस इन 3 कॉलम्स. काय करायचं बघा, तर 3 कॉलममध्ये आपल्याला दिलेले क्रियापद काय करायचे आहेत, पाहायचे आहेत. इन द पास्ट कॉलम दे हॅव डिफरंट फॉर्म्स, शार्पंड, आस्क्ड, प्लेड, टॉट अँड ट्राईड. आता 5चे कॉलम म्हणजे पहिली कॉलम जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये क्रियापद बघा मित्रांनो काय काय, ते शार्पंड आहे, आस्क्ड आहे, प्लेड आहे, टॉट आहे आणि ट्राईड आहे. म्हणजे काय, तर क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला आहे किंवा क्रियापद भूतकाळामध्ये आहे. इन द फ्युचर कॉलम द व्हर्ब्स हॅव विल बिफोर देम. आता फ्युचरचा जर कॉलम तुम्ही पाहिलात तर क्रियापदांच्या पूर्वी विल आहे. The different forms of the verbs that show the time of action are called tenses. क्रियापदाची जी वेगवेगळी रूपं वेळ दाखवतात त्यांना आपण काय म्हणतो, काळ असं म्हणतो. Guess the present tense of taught and past tense of is and live. मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, तर प्रेझेंट टेन्स, टॉटचं प्रेझेंट टेन्स काय येणार आहे, तर टीच येणार आहे. आणि पास्ट टेन्स ऑफ इज काय येणार आहे, वॉज येणार आहे. हॅवचं काय येणार आहे बघा, हॅड येणार आहे. अँड लिव्हचं काय येणार आहे, तर लिव्ड येणार आहे. अशा प्रकारे मित्रांनो काय केलेलं आहे आपण आज, तर टेन्सचा अभ्यास केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो आज आपण द मॅजिक हर्ब या पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा मित्रांनो, आणि आपल्या चॅनल